धर्मगुरूंचा आश्रयदाता संत जॉन मारी वियानी अतिशय नम्र, सेवाभावी जीवन जगणारे, त्यागी जीवन जगणारे असे धर्मगुरू. बराच वेळ प्रार्थनेमध्ये घालवायचे, बराच वेळ लोकांची कुंसारं ऐकण्यासाठी, पाप निवेदन ऐकण्यासाठी बसायचे. अशा प्रकारचे अत्यंत पवित्र असे धर्मगुरू. एक दिवस त्यांनी एका शेतकऱ्याला पाहिलं की हा शेतकरी देवळात येतो, बराच वेळ बसतो आणि निघून जातो. त्याने त्या शेतकऱ्याला सहज प्रश्न विचारला की तुम्ही देवळात नक्की काय करता? तो म्हणाला, मी प्रार्थना करतो. तुम्ही प्रार्थना करता म्हणजे नक्की काय करत असता? तर मी काही फारसे शब्द उच्चारत नाही, मी फक्त त्याच्याकडे पाहतो आणि तो माझ्याकडे पाहतो, बस. पण एवढं सगळं केल्यानंतर माझं मन तृप्त होतं, मला प्रचंड शांती जाणवते, आनंद जाणवतो, हृदय आगळ्या वेगळ्या प्रेमाने भरून जातं. आणि मग तो तृप्तीचा अनुभव घेऊन मी आपल्या घरी निघून जातो. प्रार्थना म्हणजे नक्की काय असावं ह्याचा साधासुद्धा धडा संत जॉन मारी वियानी त्या शेतकऱ्याकडून शिकले. आणि मग त्यांनी धर्मगुरूंना मार्गदर्शन करताना सुंदर असं प्रवचन लिहिलं. त्या प्रवचनामध्ये ते सांगतात, आपलं पाचारण दुहेरी आहे, टू प्रे अँड टू लव्ह. प्रार्थना करायची आणि प्रेम करायचं, बस. प्रार्थना करायची परमेश्वराकडे, प्रेम करायचं लोकांवरती. अशा प्रकारची आध्यात्मिकता त्यांनी आपल्या आयुष्यभर जोपासली. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला आमच्या स्वर्गातील बापा ही प्रार्थना शिकवत आहे. ह्या प्रार्थनेमध्ये एकूण 7 विनंत्या आहेत. त्या 7ही विनंत्या उच्च स्वरूपाच्या आहेत, की अगदी सुरुवातीच्या 3 विनंत्या परमेश्वर पित्याशी संबंधित आहेत. नंतरच्या 4 विनंत्या आपल्या जीवनाशी संबंधित आहेत. पहिली विनंती आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त शिकवतो, आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानले जावो. पहिलीच विनंती, परमेश्वराचं नाव पवित्र मानायचं. देवाचं नाव व्यर्थ घेऊ नकोस अशी आज्ञा 10 आज्ञांमध्ये दुसऱ्या क्रमांकावरतीच आपल्याला देण्यात आलेली आहे. देवाचं नाव पवित्र मानायचं म्हणजे नक्की काय? परमेश्वर पवित्र आहे, त्याच्या नावाला कलंक लागेल अशा प्रकारे त्याचा भक्त म्हणून काहीच करायचं नाही किंवा काहीच बोलायचं नाही. परमेश्वराचं नाव पवित्र मानायचं म्हणजे पवित्र व्यक्ती, पवित्र वस्तू, पवित्र काळ, पवित्र वेळा, पवित्र ठिकाणं ह्या सगळ्यांचं पावित्र्य जोपासण्याचा प्रयत्न करायचा. तुझे राज्य येवो ही दुसरी विनंती आहे, की परमेश्वराचं राज्य प्रभू येशू ख्रिस्ताने घोषित केलं की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे, परंतु ते पूर्ण स्वरूपात अजूनही आलेलं नाही. त्या राज्याचा प्रसार होण्याची गरज आहे. आपल्याही जीवनामध्ये आपल्याला जाणवतं की कधीकधी आपण देवाच्या राज्यात असतो, तर कधीकधी आपण सैतानाच्या राज्यात असतो. म्हणून माणसाने सतत देवाच्या राज्यात राहण्यासाठी प्रयत्नशील राहायचं. आपल्या कुटुंबात, आपल्या समाजात, आपल्या स्वतःच्या जीवनात देवाचं राज्य कसं येईल त्यासाठी देवाच्या कृपेशी सहकार्य करायचं. तिसरी विनंती आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. स्वर्गात जसं तुझ्या इच्छेप्रमाणे चाललेलं आहे तसं पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. म्हणजे जसं आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये देवाची इच्छा आम्ही शोधतो, तसं आमच्या भौतिक जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये देखील ती शोधली पाहिजे. त्यासाठी पुढील 4 विनंत्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. ह्या शब्दांमध्ये काय दडलेलं आहे? सर्व काही पुरवणारा परमेश्वर आहे. संचयवाद नको, पण दररोजची भाकर मात्र मिळावी
म्हणून माणसाने परमेश्वराकडे प्रार्थना करायची. त्यानंतरची विनंती आहे क्षमाशीलतेची, की आपण पापी आहोत हे मान्य करायचं आणि परमेश्वराकडे क्षमेची याचना करायची. मोह माणसाला वेळोवेळी होत असतात. त्या मोहाच्या वेळी आम्ही ढळू नये, पडू नये म्हणून प्रार्थना करायची. आम्हाला वाईटापासून सोडव असं आपण जेव्हा सांगतो, तेव्हा वाईटापासून म्हणजे नक्की कोणापासून? तर सैतानी आश्वासनापासून, सैतानाच्या दुष्कृत्यापासून आणि सैतानाच्या सर्व कुरापतीपासून माणसाला परमेश्वराने वाचवावं, सोडवावं अशा प्रकारची विनंती करण्यात आलेली आहे. बारकाईने जर आपण ही प्रार्थना चिंतनासाठी घेतली तर आपल्या लक्षात येतं की खरं आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी जे काही लागेल ते सर्व ह्या प्रार्थनेमध्ये दडलेलं आहे. शांतपणे ही प्रार्थना अगदी मनःपूर्वक म्हणूया.